समाजाला सुख दिलं ज्ञानोबा राय. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. म्हणून सगळं जग ज्ञानोबारायला मानते. देवाला न मानणारे सुद्धा ज्ञानोबारायचं दर्शन घेतात. महाराज मग काय करा, आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही विठोबाच्या पायाजवळ. वेळोवेळा का मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. मनानं केलेलं पाप तीर्थयात्रा करून जात नाही. म्हणून वेळोवेळा मनी ध्याय. मनानं कारण मन सुखाला दुःखाला कारणीभूत आहे. महाराज आम्हाला कसं कळावं? सोपं आहे महाराज. तुम्हाला जे कोणताही महाराज मीच म्हणून नाही, भजन करा म्हणून सांगतं ना. ज्ञानोबा राय तर म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाती या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. टाळी वाजून विठ्ठलाचं भजन करा. कशामुळं? आता मगापासून टाळी भजन म्हणा केलं का भजन? काय फायदा होतो टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर? सांगतो जरा. 2 सेकंद भजन करा बरं. आहेत का हात? हां एकदा तोंड आहे का बोलायला? मग म्हणा बरं विठ्ठल आणि टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला जहागिऱ्या. मनी न झाला तर नुसतंच नाचायला. नुसतं नाचायचं म्हणून नाचायचं. हां योगानं काय होते महाराज ऐका. 750 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर व्यासमिरीने सांगितलं, ऊर्ध्वबाहू विरोमेश नकश्ची शिवणेल भाग. मी वर हात करून सगळ्या जगाला सांगायलो, कोणी ऐकायला तयार नाही. वाजत असे बोम कोणी नाही कधी कानी. ज्या सेना महाराजानं सांगितलं, महापापराशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामी. तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणलं, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. म्हणून टाळी वाजवून. महाराज टाळी न वाजवता म्हणलं तर ऐका, टाळी वाजवत असताना 2 हात आहेत ना आपले, हातावर हात आपटला, ऊर्जा ग्रंथी कार्यरत होते, रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित चलते, तब्येत बिघडत नाही. बबनराव तुम्हाला सांगितलं ना, मला 400 शुगर आहे. रोज गोळी खावं लागते. मला गोड खावं वाटतंय. सगळे डॉक्टर सगळे महाराज म्हणतात नका हो, तुम्ही जगा हो आणि मग आवपत करू नका. मेल्यावर कोण आहे? महाराज कीर्तनाच्या अगोदर रक्त जर तपासलं तर 180 शुगर येते. जेवण झालं, गोड खाण्यात आलं, 400, 410, 450 शुगर. कीर्तन भागवत संपलं की 120च येते शुगर. डॉक्टरची गोळी सुद्धा नाही तर मला डॉक्टर म्हणतात 3 किलोमीटर चालल्याशिवाय तुमची शुगर दुरुस्त होत नाही. महाराज थोडं 20 वर्ष झालीत शुगर आहे, 20 वर्ष, आणि तरी महाराज जशाला तसा आहे. मेंदूचं दुखणं झालं दवाखान्यात हैदराबादच्या, आणि मी संस्थेचा अध्यक्ष हे कळाल्यावर पंडितजी का पैसा नाही लेना. मला त्या आपलं काय हैदराबादला काय माझं कीर्तन भजन झालंय का कधी? आणि ते हेंगडू बोंगडू बोलणारे. पण ते पंडितजी म्हणले की त्यानं सांगितलं, बाबा इसका पैसा नाही लेना, ये हमारे तरफ से. महाराज बघा बरं, तसं या हातावरच्या रेषा आहेत ना, वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं सांगितलेले. तुम्ही भविष्य बघायला गेल्यावर त्या ज्योतिषाला काय दाखवता बबनराव? हात. ते हात बघितलं आणि वराह मीर नावाच्या ज्योतिषानं सांगितलं, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत जी रेषा गेली ती ठसठशीत असेल तर तिला धनरेषा म्हणतात. जी करंगळी 2 कांड्याच्या पुढे असेल तर तिला बरकत येते, लक्ष्मी वाढून येते. अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह असलं की देव त्याला उपाशी मरू देत नाही.
मग ते बघितल्यावर तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही. ते म्हणते पैसा येतो आणि टिकत नाही हे कसं ओळखीते? ते म्हणते ऐका, धनरेषेच्या उभ्या रेषेनं डाव्या बाजूला जर फुली असेल धनरेषेच्या, अनोळखी बिनकामाचे दोस्त म्हणून जवळ येतात, पैसे घेतात, गोड बोलतात, पळून जातात, बुडाले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली, आप्त इष्ट नाते गोते सोयरेदारी पाहुणे रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्या दवाखान्यात टाकलंय, द्या बाबा तुमचे फेडू बाबा, द्या बाबा. घेते पैसे, पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं वाळे होते, पोरं शिक्षण सगळं, त्याला नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन येतंय, यानं मागितले झालं ना तुमचं काम, द्या ना पैसे. देऊ ना, देऊ ना. तुम्हाला खोटं वाटेल महाराज, मुंबईला पश्चिम घाटकोपरला 25 वर्षापूर्वी भागवत केलं मी. त्याची अजून दक्षिणा दिली नाही त्यांनी. तुम्हाला वाटतं का आमच्या उदार्या नाहीत? त्यांना फोन केला, लईच तंग आहे, तुमच्याकडूनच काहीतरी द्या. मी म्हणलो वा रे वा, लागू वय लागून साता घराला लागू. नाही महाराज, महाराज पैसा टिकल कसा? बोरला पाणी लागावं का पाणी टिकावं? टिकावं पाणी. हिवाळ्यात लागला, उन्हाळ्यात आटला, मग ते कसं टिकतंय? ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला चांगल्या कामाला दान घडतं. ज्याची 2 कांड्या इतकीच आहे, काय समारंभ वडला करता किती केलं बबनराव, कमाल आहे तुमची, अन्नदान, नामचिंतन, महाराज वगैरे, गोड बोलल, काय घडतं का? करते निघत आहे, खातंय निघत आहे, देत काहीच नाही. आणि ज्याची 2 कांड्याच्या कमी आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्याला म्हणते कशाला खर्च, वडील येले ना तर दुसऱ्याला खाऊ घालून काय उपयोग आहे, हे टिंगल करते. हां, पुण्य करता होय पाप, पदरी आले उन्हे माप. महाराज पोटा पाण्याचं जव आहे ना, बाईनं स्वयंपाक करू द्या, ज्या बाईच्या अंगठ्यावर जव आहे, 10 माणसं स्वयंपाक केला तर 15 माणसं जेवतील आणि 2 माणसाचं पुन्हा शिल्लक राहील. आणि जिच्या हाताला जव नाही ती 10 माणसाचा करू द्या, 8 माणसालाच महाराज वरण भात कमी पडला, संपलं. म्हणले काय करावं? इथे शीत अन्नदान केलं की त्याचं पुण्य कुठंच जात नाही महाराज. काही माणसं म्हणले आमच्या जीवनामध्ये लग्न झालेल्या माणसानं मधल्या बोटावर बघायचं, पद्म जर असेल मोलमजुरी करू द्या, नवरा बायको सुखानं, तू मेरे लिए मैं तेरे लिए, मेड फॉर इच अदर. बस 2 भाकरी झाल्या तर नवरा म्हणील मी 1.5 खाणार नाही, तू 1 खा, मी 1 खातो, 1 घास वाटून घेईल. चक्र जर असेल, बायको म्हणली तुम्हाला उपवास आहे आणि मला तर बरं वाटत नाही, मला चक्रा यायल्यात आणि तुम्हाला उपाशी कशी ठेवू, करते स्वयंपाक. अरे अरे, माझ्या एकटा करता बेजार, बस गाडीत, देवानं पैसे कमी दिले नाही, पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पंचपक्वानाचं खाल्लं, पैसे फेकले, निघाला महाराज जेवण करून. गाडीत बसल्यावर बायकोनं खिडकीतून बघितलं, काय बघायली? बघा ना साड्या कशा चमचम, वळविली गाडी. घे 6 वारी घे, 9 वारी घे, काटापदराची घे, शिफॉनची घे, टसरशीलची घे, जॉर्जेटची घे, छापील घे, घे एवढ्या साड्या. कीर्तनाला वेगळी, हरिपाठाला वेगळी, पारायणाला वेगळी, मैतीला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, संडासला वेगळी, घे दागिने घे. एके दिवशी बायको म्हणली मला स्वयंपाकच करू वाटेल, चला ना हॉटेलमध्ये जाऊ, मुस्काळ फोडील म्हणला. मी नग म्हणलं तर बळण येतात, नवरा मी आहे म्हणला. भोपळं विळीवर पडलं तरी भोपळं चिरतं आणि विळी भोपळ्यावर पडलं तरी भोपळं चिरतं. मी नवरा आहे आणि तुला नवऱ्याची सेवा करू वाटत नाही. सुधार, माहेरी सुधार. आणि तुला वाटल मागून गाडी घेऊन येईल तुला न्यायला, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवचं नाही झालं म्हणून काय झालं? ते म्हणले असं कधी असं कधी तसं.
आणि शंख असल्यावर बघायला जाण्यापासूनच भांडणं. जुन्या काळात जुने माणसं लग्न ठरवित होते आणि नवऱ्याला सांगत होते बा ठरलं लग्न. आता पोरं म्हणालेत म्हाताऱ्यावर काय आम्हाला पटली पाहिजे. गेली महाराज 2 गाड्या, म्हातारी म्हातारी माणसं, तरुण तरुण पोरं. गाड्या सोडल्या, मध्ये आले. नवरदेव तसा दोनचा पुरा देखना हिरो सारखा, अंगे सुटम पाय बुटम नेके नेकटा कॉलरम असा. आणि मुलगी बी महाराज अगदी सुंदर, बापकट केलेली. माझा असा इकडून इकडं असा तुरा लावलेला, भोवया कोरलेल्या, हटाला लाली लावलेली, टिकली लावलेली, हा इथं तिळाचं असं आणि असं ड्रेस घालून. नवऱ्या मुलाला बघितलं, नवऱ्यानं बायकोला बघितलं आणि बायकोनं नवऱ्याला बघितलं आणि दोघांची नजरेनं खुनवा खुनवी झाली. महाराज त्या मुलीनं विचारलं नाही शिक्षण किती, नोकरी किती, काय काही नाही. त्या पोरानं पोरीला बघितलं, पोरगी पसंत पडली, पोरीला पोरग पसंत पडलं आणि त्या मुलीनं फक्त एवढं केलं बा, काही बोलली नाही, नाव काय किती नुसतं एवढं केलं. इतकं केल्याबरोबर हसलं फसलं. हा महाराज लग्न ठरलं, पत्रिका छापल्या आणि पत्रिका छाप्यावर 11:35चं लग्न, 2:15 वाजली. माझंही तसंच होतं की नाही. घडीकडे बघून कधीच कीर्तन करीत नाही महाराज. मला समाधान वाटतंय, मला सुख मिळते म्हणून भागवत असो. माझ्या कीर्तनातून कोणी उठून गेलं, झोपलं तरी मला काहीच वाटत नाही. मला आनंद मिळतो ना योगानं. तसं ते ब्राह्मणाची पंचायत, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, उशीर झालेला आहे, अक्षता मिळाले का. महाराज नवरीला आणून उभं केलं, ती भाशिंग वगैरे सगळे दागिने घालून नवरी उभी राहिली. नवरदेव मध्ये मंडपामध्ये शिरत असताना स्पीकरवाल्याला त्यांनी लगेच बटन दाबलं, बहारो फूल बरसाओ मेरा बेवकूफ आया है, आपलं महबूब आया है. आणि ते पुंगळे